हॅलो. नमस्कार वहिनी. कोण बोलतंय? कोण बोलतोय त्याच्यापेक्षा काय बोलतोय ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे ते ताई, खरं तर मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती, पण हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे बोला, नाहीतर ठेवते मी फोन. कोण आहे? माझ्याकडे दे फोन, दे माझ्याकडे. तुमचा नवरा जिवंत आहे. काय? तुम्ही? येस, ही इज व्हेरी मच अलाइव्ह. सत्यजित मुधोळकर इज व्हेरी मच अलाइव्ह. कुठे आहेत ते? कुठल्या हॉस्पिटलमध्ये? म्हणजे मी आता तिथे जाऊन. हॉस्पिटलमध्ये? मी कोण म्हटलं ते हॉस्पिटलमध्ये? म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर एका मित्राच्या बंगल्यावर मजा मारतोय तुमचा नवरा. तो जिवंत आहे कारण त्याचा अपघात कधी झालाच नव्हता. मारी शरण में दामड़े बाबा, मेरे बाबा, दामड़े बाबा, नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. मी सकाळी 7 वाजता पोहोचतोय रत्नागिरीला. हो, रात्रीच निघतोय. बाकी सगळं ठरल्याप्रमाणेच. ओके, बाय. सत्यजित, तू सुखरूप आहेस. माझा विश्वास होता तुला काही होणार नाही. तू आणि माझा विश्वास इतका तकलादू असूच शकत नाही. मला माहित होतं तुला काहीही झालेलं नाही, पण मग का केलंस तू हे सगळं? सत्यजित, जगासाठी नाटक केलंस ठीक आहे, पण मला तरी विश्वासात घ्यायचं होतं. सांग ना, का केलंस तू हे? मावशी, माझं आणि सत्यजितचं बोलणं झालंय. त्याचा सगळा प्लॅन रेडी. तो उद्या परत इथे येईल. उद्या रत्नागिरीच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमधून आपल्याला फोन येईल. सत्यजित तिथेच ऍडमिट झालेला असेल आणि त्यानंतर मी वहिनींना घेऊन तिकडे जाईन आणि उद्या संध्याकाळपर्यंत फक्त सत्यजित नाही तर वहिनी आणि शुभ्रा सुद्धा इथे तुझ्या घरी परत आलेले असतील. साखर पडू तुझ्या तोंडात. अंग म्हणजे मला ना खूप अपराधी असल्याचं वाटतंय. असं वाटतंय की आपल्याच माणसांच्या भावनांशी खेळतोय आपण. मावशी, पण यातून जे साध्य होतंय ते किती छान आणि मोलाचं आहे.
आता माझ्याही मनात हा गिल्ट आहेच की आपण एका मोठ्या फ्रॉडचा भाग आहोत म्हणून. पण हे सगळं करण्यामागचा हेतू नाती जोडणं हाच आहे ना. वहिनी घरी परत येतील, शुभ्रा येईल, सत्यजित आणि वहिनींचा नॉर्मल संसार सुरू होईल आणि शुभ्रा तिच्या आजोबांच्या नाही तर तुझ्या अंगा खांद्यावर खेळेल. मग बघ, या सगळ्या आनंदात हा गिल्ट कधीच विरघळून जाईल. आणि बघ ना, आपल्याला जे साध्य करायचंय ते साध्य करण्यासाठी देव सुद्धा कधी कधी आपली तत्व बाजूला ठेवतो. विहंग ते गोष्टीतले देव आहेत. आपण जिवंत माणसं आहोत. आणि आपण ज्यांना फसवतोय ती आपली माणसं आहेत. अरे आणि ज्यांच्या आयुष्यात सुख येणार आहे ती सुद्धा आपलीच माणसं आहेत ना. तसंही प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे समर्थन असतंच. आता हे सगळं सुरळीत पार पडू दे म्हणजे झालं. पडेल. सत्यजितनी सगळं सेटिंग करून ठेवलंय. त्यामुळे आता तू शांतपणे जाऊन झोप. उद्या तुझ्या दारात सुख चालत येणार आहे. त्याचं स्वागत करायला फ्रेश राहायला नको. मंजिरी, सत्यजित कुठे आहेत भाऊजी? कुठे म्हणजे तुम्हाला पोलीस स्टेशन मधून काही फोन आला होता? काही माहिती कळली? हे कुठे आहेत? बहिणी, तुम्ही असं का विचारताय? भाऊजी, तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आणि खूप जिव्हाळा होता. पण त्या सगळ्याला आता चढा गेलाय. आता निदान खोटं बोलून माझ्या नजरेत आणखी पडू नका प्लीज. तू अजूनही मला हे सांगत नाहीयेस प्रिया. मी इथे आहे हे तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं आहे का? मला ते कळायलाच हवं. सत्यजित, ऐक माझं. मी काय सांगते ते शांतपणे ऐक. हे बघ, जगासाठी तू आता मेलायस. घरातल्या सगळ्यांना आशा आहे, पण त्यांनाही माहितीये ती आशा किती खोटी आहे. सत्यजित, आपण दोघं इतक्या कॉम्प्लिकेटेड आणि त्रासदायक रिलेशनशिप्स मध्ये अडकलोय. पण यातून बाहेर पडूया. आपण दोघं कुठेतरी निघून जाऊया. तुझं आणि मंजिरीचं रिलेशन तर आता चौथा झालं. ते दुरुस्त करता येईल याचा विचार करणं सुद्धा मूर्खपणाचं आहे. एक मिनिट. तुझ्या माहितीसाठी सांगतो प्रिया. मी तुला माहितीसाठी सांगते. मला सुहास बरोबर कधीही लग्न करायचं नव्हतं आणि त्याचं बाळ तर मला कधीच नको होतं. पण आता या सगळ्यातून बाहेर पडण्याची संधी तूच तयार केली आहेस. आपण त्याचा फायदा करून घेऊया. सत्यजित, आपण एक नवीन आयुष्य सुरू करूया. आपण दोघं कुठेतरी लांब निघून जाऊया, सुखाने राहूया. शट अप, ओके? तुझ्या आणि सुहासच्या नात्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण माझं आणि मंजिरीचं नातं, ते नातं मातीमोल करण्यासाठी आता आणखी कुठली नीच पातळी गाठणार आहात तुम्ही? मंजिरी, तुमच्याकडे बोलण्यासारखं काही उरलंय असं वाटतंय तुम्हाला? कमालच आहे मग तुमची. माझ्या आईचं मरण सुद्धा मी माफ केलं असतं सत्यजित, पण तुम्ही हा जो नीचपणा केलात ना, त्याला माझ्याकडून कधीच माफी नाही मिळणार. मंजिरी, मी हे सगळं खेळणं वाटते ना मी तुम्हाला?
तुम्हाला वाटेल तेव्हा वाटेल तसं तुम्ही खेळू शकता. एक मिनिट ऐकून घेशील का माझं? स्वतःवर आवाज चढवण्याचा हक्क तुम्ही केव्हाच गमावलाय सत्यजित. पुन्हा जर माझं नाव घेतलं ना तर याद राखा, तुमचं पाप पकडलं गेल्यावरही तुम्ही हाच सांगावा करत राहिला की तुमच्या हातून घडली ती फक्त चूक होती. हिच्याबद्दल तुमच्या मनात तसं काही नाहीये, पण हिच्याच बरोबर मिळून तुम्ही इतकं मोठं कारस्थान रचलं सत्यजित. मंजिरी, तू समजतेस तसं काही नाहीये. अगं प्रियाला सुद्धा नव्हता माहिती या सगळ्या प्लॅन बद्दल. हा माझा प्लॅन होता. प्रिया, तू तरी सांग ना हिला आता. मंजिरी, सत्यजित प्रिया, ऐका, प्रिया, प्रिया. ते हे तमाशे बघण्यापेक्षा मला मरण आलेलं जास्त बरं आहे. मंजिरी, मंजिरी प्लीज थांब. म्हणजे सत्यजित, प्रिया, ऐका, प्रिया. दादा, अरे कुठे गेले मुली? तिने काही सांगितलं का तुला? नाही ना, आम्ही दोघं बोलत होतो एवढाच अचानक कोणाचा तरी तिला फोन आला आणि तिचा फोन आला होता, पण कोणाचा? का माहित नाही, पण सत्यजित बद्दलच काहीतरी असावं आणि ती घाईघाईने कारभारी पडली. कुठे गेली असेल ती? दादा, तू तिला काही विचारलंस का कुठे जाते काय? अरे विचारायला वेळ कुठे दिला तिने? सत्यजित रावांबद्दल फोन आला तो म्हणजे दादा, सत्यजित राव कुठे आहेत याबद्दल काय माहिती मिळाली असेल? आणि काहीच माहित नाही मला. दादा, मी विहंग रावांना फोन लावतो. त्यांना नक्की माहिती असेल काय घडलंय ते. मनू, म्हणून बेटा कुठे गेली होतीस तू? अगं आम्ही किती काळजीत पडलो होतो. अगं, आणि कोणाचा फोन आला होता? निदान सांगून जायचंस ना कुठे जातेस ते. मला सांग ना काय झालं? मला घटस्फोट हवाय. मनू, अगं काय बोलतेस तू? मला घटस्फोट हवाय. यांचा खोटारडेपणा मी आणखी नाही सहन करू शकणार. अगं पण आधी काय झालं ते तरी सांग ना. तुम्हाला सुद्धा हेच हवं होतं ना? बेटा मला एक सांग, कोणाला भेटायला गेली होतीस? फोन कोणाचा होता? ते आता महत्वाचं नाहीच आहे बाबा. आता महत्वाचं फक्त एवढंच आहे, ते म्हणजे मी माझ्या भावनांची आणखी परवड न होऊ देणार. आणि ती मी नाही होऊ देणार. मला या सगळ्यातनं मुक्त व्हायचंय. मला घटस्फोट हवाय. संख्या मी विचारात पडलोय. एखादा माणूस आपल्या मृत्यूची बातमी कसं काय पसरवू शकतो? म्हणजे आपण मेलो आहोत एखादा माणूस जाहीर कसं करू? म्हणजे अशी मानसिकता निर्माण होते कशी? याच्याबद्दल आम्ही मनपूर्वक विचार करतो. त्यामुळे तुम्ही म्हणाल पण तुमच्या पाठीमागे लोकांचं काय? खास करून आमच्या मंजिरी वहिनींचं काय? तर भाकरा नांगल धरण फुटल्यासारख्या भदा रडल्या असते. काय करावं त्या बाई? आम्ही रडलो संख्येत, खूप रडलो, नाही मुकून रडलो आम्ही. पण आमचे अश्रू आनंदाश्रू कॅटेगरीत मोडले गेले. अर्थात आनंदच झाला होता. मुधोळकरने असं का केलं संख्ये? अजयराव सांगत होते ना की त्याला त्याच्या बायको बरोबर पळून जायचं होतं म्हणून. चिंतन कमी पडतं संख्ये, इथपर्यंत आम्हाला माहित होतं. पण आता असं वाटतं की तुम्हाला चिंतन या शब्दाचा अर्थ माहित नाही. आधी अर्थ माहित करून घ्या आणि मग चिंतन करा. कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा आणि कुणाच्या बोलण्यावर नाही, एवढं जर तुम्हाला कळत नसेल तर स्वतःच्या केसांनी गळफास लावून आत्महत्या करा. मना तिकडे खपा. आमच्या सेवेतून तुम्हाला बडतर्फ करतो आम्ही.
एका बाईसाठी मुधोळ करा सगळे असा मला अजिबात वाटत नाही. बरोबर हुशार माणूस आहे हो. एका बाईसाठी तो असं नाही करू शकणार. काहीतरी मोठं कारण आहे. काहीतरी मोठा गेम आहे संख्ये. शोधा संख्ये शोधा. काय गेम आहे ते शोधा. ढूंढो ढूंढो रे साजना ढूंढो रे साजना मुरे कान का बाला मोरा बाला चंदा का जैसे सदा सत्य की राह चलूं मैं. शोधा सत्य शोधा. बाप के पग को कभी ना धरूं मैं. सदा भक्त की जय हो बाबा. सदा भक्त की. स्वतःच्या मरणाची बातमी मी मेलो असा डंका एखादा माणूस कसा काय उठू शकतो. तुम्हारी शरण मोठा गेम आहे. शाले ह्यो समजा काय खेळ चाललाय या. आता तू बोलणार आहेस का नाही. चिडू नका सासूबाई प्लीज. म्या चिडायचं का नाही चिडायचं हे तू तोंड उघडल्यानंतर ठरवेन. म्या मला सांग काल रातच्याला मंजिरी इथं कशा पाय आलती. तुझं आणि मंजिरीचं काय बोलणं झालं आणि ती तावा तावानं अशी कुठं निघून गेली. शाले म्या तुला विचारती. सासूबाई आमच्या हातून चूक झाली. चुकलो आम्ही. खरं तर ती चूक करताना कळत होतं की आपण चुकतोय तरी सुद्धा असं गोल गोल बोलू नका. स्पष्ट काय ते सांग. सत्याला अपघात झालाच नव्हता. काय वहिनी एवढं मोठं खोट. अहो मंजिरीचं प्रेम परत मिळवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं आणि हे करताना त्यांनी मला विश्वासात घेतलं होतं. विहंगलाही माहिती होतं. आमच्या जीवाशी मात्र खेळ केलाय. सासूबाई तुम्ही समजताय तसं. जसं झालं या तसंच समजते म्या. इतके दिवस वाटत होत तू हळव्या मनाची आहेस पण नाही तू तर ढालगच निघालीस. तुझ्या डोळ्यात देखत आमची तडफड चालू होती पण तू हिम्म हल्ली नाहीस. ती चारू अन्न पाणी सोडलं तिनं. मंजुषा रडून रडून अर्धमेली झाली. नेत्र आणि गौरा आपल्या बाळाची काळजी करण्यापरीस दरवाजाकडे डोळं लावून बसल्या ती. पण तुझ्यात काही फरक पडत नाही ग. सासूबाई तसं नाही हो. मी मान्य करते माझा दोष आहेच. आईचा यात काय बी दोष नाही. सत्य 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 हे काय केलंस रे तू. अरे स्वतःबद्दल अशी अफवा कोणी पसरवतं का. तू
तुला काय झालं असतं ना तर माझा जीवच गेला असता. आत्ते मला माफ कर आत्ते, मला माफ कर. अच्छे, ही समधी माझी चूक आहे. पण मी हे सगळं का केलं ते शांतपणे ऐकून घे, समजून घे, आणि जमलं तर मला माफ